तुम्ही विश्वनाथ दीननाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो मराठी प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान विश्वनाथ म्हणजे महादेव यांच्याकडे विलक्षण असणाऱ्या प्रेमाची मागणी करणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तर पूर्वी आपण एकदा संतांना श्री संतांची माता श्री संतांच्या माताच्या नावरे साष्टांगी दंडवत विश्रांती पावलं सांभाळावं तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो मराठी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मला आपला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची आणि महाशिवरात्रीच्या परम पावन पर्वाची त्याचबरोबर परमपूजनीय आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री संत हरिदास बाबा यांच्या पुण्यतिथीची असणारी आजची ही कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पतरुण भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेने आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान शंकराबरोबर संवाद साधत आहेत, महादेवाबरोबर संवाद साधत आहेत। काय संवाद आहे? यात्रेकरू त्यांनी काशीची यात्रा करण्याकरिता निघाला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या भेटीकरिता महाराज मी काशीला यात्रेला जातो आहे, भगवान शंकराच्या भेटीकरिता जातो आहे असं जेव्हा यात्रेकरू त्यांनी तुकोबारायांना सांगू लागला, तुकोबारायांना मोठं समाधान वाटलं, आनंद वाटला। तू जातोयस, माझा पण निरोप भगवान शंकरापर्यंत घेऊन जा। पण तुकोबारायांनी भगवान शंकराच्या नावे पत्र लिहून पाठवलं। हा अभंग म्हणजे पत्र आहे। या अभंगात त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या अंतःकरणातल्या भावना काशी विश्वनाथाला
प्राप्त व्हाव्या म्हणून त्यांनी पत्र लिहून पाठवलं, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, तुम्ही विश्वाचे मालक आहात, तुमच्या समोर मी दीन आहे, मी रंक आहे आणि अनाथ आहे असं तुकोबराय म्हणतात. दीन रंक मी अनाथ म्हणजे असं ऐकत असताना सगळ्यांनी असं सरळ अर्थ करायचं नाही की तुकोबराय दीन होते, रंक होते, अनाथ होते, असं नाही. देवासमोर तुकोबराय बोलतायत, हा महत्वाचा भाग. कोणासमोर कसं बोलावं हे पण माणसाला कळत जावं. जे जगद्गुरु आहेत, जगाचे गुरु आहेत महाराज, पण त्यांच्याकडे तेवढा विवेक नक्कीच आहे की जे त्यांनी भगवंताशी संवाद साधत आहेत, देवाच्या समोर गेल्यानंतर, संतांच्या समोर गेल्यानंतर स्वतःला दीन म्हणत जावं, स्वतःला रंक म्हणत जावं, स्वतःला अनाथ म्हणत जावं. हे तुकोबरायांनी शिकवलंय आपल्याला. पण मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठवले नाही कधी वाचे कृपानिधी माय बाबा असं तुकोबराय भगवंताच्या समोर म्हणतात. पतित पतित परिमित वाचा पतित परितो आपल्या सत्तामध्ये करावे सरता असं तुकोबराय देवाच्या समोर म्हणतात. ज्ञानोबरायांसारखे नाही म्हणावं, पाहे पात वजे जे चिरकुट राया जतन करीता कृष्ण तैसा मी एक पतित. आता काय पातित ते आहेत ज्ञानोबरायांकडे खरं सांगा, काहीच नाही. ते जगाला पावन करणारे ते पतित कसे असतील. पण संतांच्या समोर बोलत असताना एवढा तरी विवेक आपल्या अंतःकरणात, भगवंताच्या समोर बोलत असताना एवढा तरी विवेक आपल्या अंतःकरणात असावा. म्हणून एकतर भूमिका घेऊन बोलतायत सामान्य जीवाची असं म्हणा, किंवा त्यांनी आदरात्मक विवेक संपन्न होऊन बोलतायत असं म्हणा. म्हणून त्यांनी तुकोबराय याच शब्दांमध्ये बोलू लागले. विवेक धारण करून त्यांनी आदरानं भगवान शंकराच्या समोर बोलतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही सामान्य नाही, तुम्ही संपूर्ण विश्वाचे नाथ आहात आणि तुमच्या समोर मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. मग तुम्ही माझ्यावर कृपा करा. तुम्ही जर त्यांनी माझ्यावर कृपा केली तर खऱ्या अर्थानं मला समाधान प्राप्त होईल. कृपा करायला ते थोडी पाया पडिलो बराडी. बराडी शब्दाचा अर्थ भोळ्या भाबड्या भावनेनं मी एक सामान्य असणारा त्यांनी मनुष्य आहे, सामान्य जीव आहे आणि मी तुमच्या पाया पडतो आहे. माझ्यावर तुम्ही कृपा करा. मी कृपेची याचना जगद्गुरु तुकोबराय महादेवाच्या समोर करतायत, हा त्यातला भाव आहे. आणि खरं सांगतो देवा, तुम्ही त्यांनी देण्यामध्ये समर्थ आहात. मी त्यांनी थोडं दिलं तरी पण समाधानी होण्यासारखं आहे. तुमच्याकडे काय कमी आहे मला सांगा, काय होणे तुम्हापाशी, तुमच्याकडे काय कमी आहे. आणि मी सुद्धा असा आहे, मी तर अल्पची संतोषी. तुम्ही जेवढं द्याल त्याच्यातच मी संतुष्ट होणार आहे. मला एवढंच पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही. तुम्ही जेवढं द्याल तेवढ्यात मी समाधानी. मी तर अल्पची संतोषी. माणसाला अल्पसंतोषी राहता येत नाही, दुर्गुण आहे माझा. बरंच असं वाटतं, थोडं मिळालं की ते अजून असावं असं वाटतं आणि मग ते हव्यासापोटी मनुष्य त्यांनी दुःखात पडतो, स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतो आणि ज्याच्याकडून अपेक्षा करतो, हव्यास करतो, त्यालाही त्रास देतो. अल्पसंतोषी मनुष्य कधी होऊ शकत नाही. पण तुकोबराय स्वतःच वर्णन करतो, मी तर अल्पची संतोषी, मी थोड्यातच समाधानी आहे, पण तुम्ही माझ्यावर कृपा करा. मी भोळ्या भाबड्या भावनेनं तुम्हाला शरण आलेलो आहे. तुम्हाला काय कमी आहे ते सांगा, काय होणे तुम्हापाशी, तुमच्याजवळ काय कमी आहे. म्हणून त्यांनी अशी याचना करत आहे. काय काय दिलं पाहिजे तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा. भातुक म्हणजे त्यांनी शीत, भाताचे जे शीत असतात ना त्याला भातुक म्हणत जातात. मग हे शीत पाठवण्यात काय तात्पर्य आहे, हे म्हणण्याचं तात्पर्य नाही. प्रेम भातुके पाठवा असं पण तुकोबरायांचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. ठाकलोसे द्वारे उभा याचक विकारी. म्हणून त्याच्यात तुकोबराय म्हणतात, प्रेम मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. प्रेम भातुके पाठवा. इथं काही भातुके पाठवा म्हणतात, म्हणजे भातुके लावून त्यांनी शीत पाठवा, अल्प त्यांनी थोडंसं मला पाठवा. काय पाठवा तर तुमच्याजवळ असणारं प्रेम तुम्ही मला त्यांनी पाठवा. हे प्रेमच खऱ्या अर्थाने त्यांनी समाधान देण्याचं साधन आहे, समाधानी होण्याचं साधन आहे प्रेम. प्रेमाशिवाय विसर पडत नसतो महाराज. पण जीवनामध्ये जर त्यांनी अस्तित्वाचा विसर पाडायचा असेल, या जगताचा विसर पाडायचा असेल, एकमेव साधन, सार्वभौम असणारं साधन आहे प्रेम. या प्रेमापेक्षा काहीच जगात मोठं नाही महाराज. म्हणून त्यांनी प्रेम देता यावं आणि प्रेम घेता यावं. प्रेमाकरताच जीवन आहे. लोक रागामध्ये, लोक द्वेषामध्ये, लोक मत्सरामध्ये, लोक ईर्ष्येमध्ये संपूर्ण जीवन खर्च करून टाकतात आणि काही हाताला लागत नाही. पण हे जीवन जर त्यांनी प्रेम देण्यात आणि प्रेम घेण्यात घालवलं तर मग मात्र त्यांनी जीवन समाधानाचं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वस्तुस्थिती सांगतो की सामान्य जीवाकडून प्रेमाची अपेक्षा जर करत असाल तर सामान्य जीव कोणाला प्रेम देऊ शकत नाही. प्रेम जर कोण देऊ शकतो तर फक्त परमात्माच देऊ शकतो. पण जीवाकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांनी सगळे देवच आहेत असं समजून देवाकडून प्रेमाची अपेक्षा करा, ती अपेक्षा त्यांनी फलीभूत होऊ शकते. सामान्य जीव त्यांनी स्वार्थापोटी एकमेकावर प्रेम करतात, एकमेकाला सुख देऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय त्यांनी भगवंताकडे प्रेमाची याचना करतायत. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, मला काहीतरी त्यांनी भातुके
पाठवा, अशी त्यांनी याचना देवाच्या समोर तुकोबारायांनी केलेली आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा कृपा कराल ते थोडी पाया पडलो बनाडी. आज 2 पर्वणे आपल्याला साध्य करायचे आहेत. पहिली म्हणजे महाशिवरात्रीची पर्वणी आहे, दुसरी म्हणजे बाबांची आज पुण्यतिथी आहे. म्हणजे सर्वांना सांगून आणि अतिशय त्यांनी समाधानपूर्वक बाबांनी आजच्या दिवशी त्यांनी अशा पद्धतीने शरीर सोडलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या समोर पुरुषार्थ करून दाखवलेला आहे. हा पुरुषार्थच आहे माझा. म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या पर्वणीवर सांगून शरीर सोडणं ही सामान्य गोष्ट नाही, की त्यांनी अलौकिक असणारी गोष्ट आहे. ती फक्त महात्म्यांच्याच जीवनात घडत असते, दुसऱ्याच्या जीवनात हे त्यांनी घडत नाही. पण महापुरुष त्यांनी फक्त ज्ञान सांगतात लोकांच्या समोर असं नाही, हे बोध लोकांना देतात असं नाही, तर ते स्वतः बोधामध्ये जगतात असं आहे. बोध सांगणं वेगळं आणि बोधात जगणं वेगळं. म्हणजे महात्मे बोधात जगले महाराज, मस्त जगले, त्यांच्या मस्तीत जगले. आणि मस्ती त्यांनी महाराज असं म्हणतात, शूर ओळखीचे रणी आणि साधू ओळखीचे मरणी. म्हणजे शूर जर ओळखायचा असेल तर युद्धात गेल्यावरच शूर त्यांनी ओळखत जावं, नाहीतर बालिश बडबड करणारे फार सापडतात. इधर गए तो भाऊ म्हणायचे, इधर गए तो 25 मारे, इधर गए तो 50 मारे, अशी त्यांनी बडबड. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता मला तुम्हाला जाग ठेवायचं ना, कीर्तन संपायच्या वेळेला कीर्तन सुरू झालेलं आहे. म्हणजे आता 11 वाजले तर 12 वाजेपर्यंत आपल्याला सेवा करायची. म्हणजे बालिश बडबड करणं वेगळं. खरा जो शूर आहे तो रणांगणात गेल्यानंतरच कळतो किती शूर आहे. इकडे गप्पा मारायला काय लागतं महाराज. म्हणून त्यांनी शूर ओळखीचे रणी आणि साधू ओळखीचे मरणी. म्हणून साधू त्यांनी ओळखता येतो, पण केव्हा? अंतकाल समयाला. तू म्हणाल त्यांनी अशाच पर्वणीला देह पडला पाहिजे मग तो साधू ठरतो का? असं नाही. मरणी ओळखत जावा म्हणजे त्याचं तात्पर्य असं आहे, अंतकाल समयाला त्याची वृत्ती कशी आहे याच्यावरून साधू ओळखत जा. तो आरडाओरडा करून मरतो आहे की त्याचा अपघातात मृत्यू झालेला आहे, की तो कोणत्या पद्धतीने मरतो आहे हे महत्वाचं नाही, मरताना त्याची वृत्ती कोणत्या प्रकारची आहे हे महत्वाचं आहे. परत सांगू की हेच मी चोखोबारायांच्या अंगावर त्यांनी भिंत पडली. गावकुसाचं काम चालू होतं मंगळवेढ्याला, आणि काम चालू असताना गावकुसाची भिंतच चोखोबारायांच्या अंगावर पडली आणि ती भिंत अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. मग ते साधू नाहीत का? आहेत ना महाराज. अंतकाल समयाला भगवंताचं चिंतन ज्याच्या घडतं तोच खरा साधू, हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. म्हणजे कोणत्या तिथीला मृत्यू त्याचा होतो असं नाही, पण तरी सुद्धा महापुरुष सर्वज्ञ असतात, त्यांना बऱ्याच गोष्टी कळतात आणि कळून त्यांनी अशा पद्धतीने शरीर सोडतात. म्हणून साधू ओळखीचे मरणी. म्हणून दिव्य असणारी स्थिती आजची ही पर्वणी त्यांनी पाहायला मिळते. 2 अंगानं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. म्हणून संत मायबाप जे त्यांनी प्रगट होतात तर परमात्मा प्रगट होतो. आज महाशिवरात्र म्हणजे काय आहे? या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचं आणि ज्योतिर्मय स्वरूपामध्ये प्रत्यक्ष प्राकट्य झालेलं आहे. ज्योतिर्मय स्वरूपात भगवान शिव प्रत्यक्ष प्रगट झाले. म्हणतात अभिमान झाला होता ब्रह्मदेवाला, अभिमान झाला होता भगवान विष्णूला. भैरवनाथाच्या अवताराची ती कथा त्यांनी आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळते. पण तरी सुद्धा त्यांनी त्यातलं वर्म आहे. अभिमान झालेले त्यांनी हे दोघेही भगवान शिवाची निंदा करत होते आणि निंदा करत असताना त्यांच्या दोघांच्या मध्ये त्यांनी निंदा करणाऱ्यांच्या मध्ये ज्योतिर्मय असणारं स्वरूप प्रत्यक्ष प्रगट झालं आणि त्या स्वरूपातून त्यांनी ओम असा ध्वनी प्रत्यक्ष प्रगट होऊ लागला. हे भगवंताचं त्यांनी दिव्य शब्द स्वरूप अशा पद्धतीने पाहायला मिळालं. ब्रह्मा आणि विष्णू यांना त्यांनी उपदेश त्या स्वरूपाच्या माध्यमातून घडला. ज्या दिवशी भगवंताचं ज्योतिर्मय स्वरूप प्रगट झालं तो आजचा दिवस आहे, म्हणून त्याला त्यांनी शिवरात्र, महाशिवरात्री असं त्यांनी म्हणतात. खरं तर शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात असते, लोकांना हे माहित नाही. दर महिन्याला, आता तुमच्या गावात तुम्ही साजरी करत आहात पण ठीक आहे, दर महिन्याला शिवरात्र असते. आजच्या शिवरात्रीला फक्त शिवरात्र म्हणत नाहीत, आजच्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात. मग दर महिन्याला असते ती शिवरात्र असते आणि आज जी असते ती महाशिवरात्र असते, म्हणून ही महाशिवरात्र आहे. ही महाशिवरात्र म्हणजे त्यांनी आपल्या हिंदू धर्मातील असणाऱ्या महापर्वणींपैकी एक आहे. 5 पर्वणी आपल्या धर्मामध्ये मानल्या जातात.
नंबर 1 महाशिवरात्री, नंबर 2 रामनवमी, नंबर 3 गोकुळाष्टमी, नंबर 4 नरसिंह जयंती आणि नंबर 5 वामन जयंती। या 5 त्यांनी महापर्वणी आहेत। या 5 दिवशी त्यांनी आपण उपवास धरला पाहिजे, आपण व्रतस्थ राहिलं पाहिजे असा नियम आहे। म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज ही महापर्वणी आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत। भगवान शिव त्यांनी प्रगट झाल्याची ही पर्वणी आहे। भगवान शिव त्यांनी प्रगट झाले ज्योतिर्मय स्वरूपामध्ये। तेच भगवान शिव सगुण साकार रूपात प्रत्यक्ष प्रगट झाले। कधी प्रगट झाले? जेव्हा त्यांनी आपण श्रीमद भागवत पाहतो, श्रीमद भागवतामध्ये ब्रह्मदेवाला सृजन करण्याची आज्ञा परमात्म्याने दिली, त्यांना अनेक जीवजंतू निर्माण केले। त्या सगळ्या जीवजंतू पाहून ब्रह्मदेवाला समाधान मात्र प्राप्त झालं नाही। त्याला असं वाटलं हे सगळे निर्माण केले खरे, काही उभे आहेत, काही आडवे आहेत, काही त्यांनी 4 पायाचे आहेत, काही सरपटणारे आहेत, असे त्यांनी सगळे जीवजंतू पाहायला मिळाले। पण समाधान का मिळालं नाही त्याचं कारण ब्रह्मदेवाला खटकत राहिलं की हे सगळे निर्माण झाले खरे, पण हे सगळे त्यांनी परमात्म्याला जाणू शकत नाही। हे परमात्म्याला जाणू शकत नाही। मग परमात्म्याला जाणण्यासारखा विग्रह निर्माण करावा। मग कोणाला निर्माण करायचं? ब्रह्मदेवाच्या मनात आकृती निर्माण झाली आणि त्या आकृतीनुसार त्याने 4 मानस पुत्र प्रगट केले। 4 मानस पुत्र प्रगट झाले, सनक, सनंदन, सनातन आणि सुजात अशी त्या चौघांचे नाव आहे। त्याला सनकादिक संत असं आपण सर्वजण म्हणतो। हे सनकादिक संत प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना आज्ञा दिली की तुम्ही सृष्टीचं सृजन करा। आता ते सर्वज्ञ आहेत, महाराज संत आहेत, त्यांना त्यांनी जाणीव आहे की आम्ही प्रगट झालो आहोत। कशाकरिता प्रगट झालो आहोत? सृजन करण्याकरिता नाही, संसार करण्याकरिता नाही, मग आम्ही प्रगट झालेलो आहोत भगवंताला जाणण्याकरिता। त्यांनी बापाला स्पष्ट शब्दात सांगून टाकलं, आमचा जन्म संसार करण्याकरिता झालेला नाही, आमचा जन्म परमार्थ करण्याकरिता झालेला आहे। पण तू सांगतोस तसं त्यांनी आम्ही संसार करणार नाही, सृजन करणार नाही। राग आला ब्रह्मदेवाला। रागावलेल्या ब्रह्मदेवानं सनकादिक संतांना शाप दिला, ऐसे लोक असेच राहा। आता 5-5 वर्षाचं त्यांचं वय होतं, तसेच राहिले महाराज। शाप सुद्धा आनंदाने स्वीकारला। शाप आनंदाने स्वीकारणं थोडं सोपं नसतं। एखाद्याने त्यांनी जर शाप दिला आपल्याला आणि तो शाप आनंदाने त्यांनी स्वीकारायची फार कठीण गोष्ट असते महाराज। पण त्यांनी शाप सुद्धा आनंदाने स्वीकारला। ब्रह्मदेवाला अजून राग आला, भयंकर कोप निर्माण झाला की मी रागावतोय तरी प्रेमानं शापही स्वीकार करतात, मग काय करायचं? मग त्या रागाच्या भरामध्ये ब्रह्मदेवाची भुरकुटी नाम त्यांनी 2 भुवयांच्या मध्ये असणारा जो भाग आहे त्याला भुरकुटी म्हणतात, ती भुरकुटी ताणली गेली आणि त्याच्या भुरकुटीतून एक अग्निलोळ प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्या अग्निलोळाने आकृती धारण केली। छोटंसं बालक त्या अग्निलोळातून प्रत्यक्ष प्रगट झालं आणि ते बालक अशा पद्धतीने सर्वांच्या समोर रडू लागलं। रडणारं बालक प्रगट झालं, रडतोच आहे, रडतोच आहे, रडतोच आहे। ब्रह्मदेवानं त्या रडणाऱ्या बालकाला नाव ठेवलं महाराज रुद्र। त्याचं नाव काय ठेवलं? रुद्र। म्हणून त्यांनी रुद्र भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले, म्हणजे भगवान शिव हे रुद्र रूपाने प्रगट झाले। आणि मग त्यांनी मला रुद्रापासून भूत पिशाचादिकांची सृष्टी झाली असं त्यांनी पुढे पाहायला मिळतं। म्हणजे त्यांनी ज्या दिवशी रुद्र भगवान अवतार धारण करून आले, ज्या दिवशी रुद्र भगवान प्रगट झाले तो आजचा दिवस आहे। आजची जी रात्र आहे या रात्री त्यांनी महाराज रुद्र भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले, म्हणून त्या रात्रीला महाशिवरात्री असं त्यांनी म्हटलं जातं। म्हणून त्यांनी रुद्र भगवंताचं प्राकट्य वक्ते बाबांच्या मुखातून हे ऐकलेलं आहे। वक्ते बाबा आजच्या रात्री त्यांनी पाळणा लावत होते। मला असं वाटतं की एकदा याच पर्वणीच्या काळामध्ये आपण इथं श्रीमद भागवत कथा केली होती आणि त्या श्रीमद भागवत कथेला भेट देण्याकरिता वक्ते बाबा इथं आले होते आणि समोर बाहेर त्यांनी स्टेज होतं आणि त्यावेळेला हेच जे मी तुमच्या समोर आता सांगतो हेच त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की पाळणा लावायला पाहिजे होता, रुद्र भगवान प्रगट होणार आहेत। म्हणून महाशिवरात्रीला त्यांनी अशा पद्धतीने भगवान प्रगट होतात रुद्र रूपामध्ये, म्हणून या पर्वणीला विशेष असणारं महत्व प्राप्त झालेलं आहे। अखिल विश्वामध्ये शिवरात्रीची पर्वणी साजरी केली जाते। का साजरी करतात हे त्याचं कारण मी तुमच्या समोर त्यांनी वर्णन करून सांगितलं। म्हणून भगवान त्यांनी सगुण रूपामध्ये प्रगट होत असतो। कशाकरिता प्रगट होतो? 2 गोष्टींकरिता भगवान प्रगट होतो। एक तर भगवान प्रेम देण्याकरिता प्रगट होतो आणि दुसरं त्यांनी प्रेम घेण्याकरिता प्रगट होतो। दुसरं काहीच कारण नाही आज। हे सृजन करतो, हे खेळतोय परमात्मा। कशाकरिता खेळतोय? की त्याला स्वतःच्या स्वरूपाचा भोग घ्यायचा आहे, स्वतःच्या स्वरूपाला त्यांनी भोगायचं, म्हणून परमात्मा त्यांनी अशा पद्धतीने खेळ खेळतोय। कारण सुखरूप तोच आहे जगात, त्याच्यापासून दुसरा सुखरूप कोणीच नाही। श्रुती वर्णन करून सांगते येवय भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ते भूमानाम ब्रह्म। ब्रह्मच सुखरूप आहे, दुसऱ्या ठिकाणी सुख नावाची वस्तू पाहायलाच मिळत नाही। मग त्या परब्रह्म तत्वाला स्वतःच सुख भोगण्याची इच्छा झाली, म्हणून त्यांनी महाराज
तो स्वतःच त्यांनी सुख घेण्याकरिता आपण पेची दोन्ही भागी भक्ती सुखा लागे आपण पेची दोन्ही भागी अशी अनेक प्रमाणे आपण पाहू शकतो. तो स्वतःच दोन झाला, तो स्वतःच अनेक झाला आणि अनेक होऊन त्यांनी स्वतः बरोबर खेळू लागला. त्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं आणि फक्त निर्माण केलं असं नाही, या विश्वाचं भरण पोषण करू लागला. या विश्वाचं भरण पोषण करू लागला. तो शिव आहे. त्याला अनेक नाव आहे. त्याला शिव नाव आहे, त्याला मूढ नाव आहे, त्याला भव नाव आहे, त्याला आशुतोष नाव आहे. त्याला अनेक प्रकारची नावं त्यांनी पाहायला मिळतात. मग असा असणारा तो शिव परमात्मा जो खरं तर शब्दांच्या पलीकडचा निर्गुण निराकार आहे, त्या शिव परमात्म्याला त्यांनी मला निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी शबलत्व पाहायला मिळालं. त्याला सौपाधिक ब्रह्म म्हणू लागले, त्याला ईश्वर म्हणू लागले, त्याला ईशान म्हणू लागले, अशी त्याला अनेक नाव आहेत. मग तो ईश्वर रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्या ईश्वराच्या पोटात संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुश्याम प्रजाएव हे काय मी अनेक व्हावं असा भाव अंतर्मनात निर्माण झाला आणि खेळण्याकरिता एक विशिष्ट असणारी भूमी निर्माण केली. खेळण्याकरिता विशिष्ट असणारे स्थान निर्माण केलं. त्या स्थानाचं नाव आहे आनंदवन. तुम्ही ऐकता सर्वजण आनंदवन हे त्यांनी त्याच्या स्थानाचं नाव आहे. आज आपण सर्वजण त्या स्थानाला काशी म्हणतो, आपण आज त्या स्थानाला वाराणसी म्हणतो, अशी अनेक आज लोक त्या स्थानाला बनारस म्हणतात. हे अनेक नावं त्याला पडले, पण वस्तुस्थितीत त्याचं खरं नाव जर काय असेल तर आनंदवन असं त्याचं नाव आहे. या आनंदवनामध्ये भगवंताने दिव्य असणारं रूप धारण केलं अर्धनारी नटेश्वराचं. अर्धनारी, अर्ध शरीर स्त्रीचं आहे आणि अर्ध शरीर पुरुषाचं आहे. असं त्यांनी तो प्रियोची प्राणेश्वरी फुलथे आवडीची सरोवरी चारुस्थळी चार वाहरी एकांगाच्या एकाच ठिकाणी दोन रूप एकत्र झाले, त्याला अर्धनारी नटेश्वर असं त्यांनी म्हणतात. त्याच्या डाव्या अंगाच्या 6व्या अंशापासून एक पुरुषाकृती निर्माण झाली, एक पुरुष निर्माण झाला आणि त्या पुरुषानं त्यांनी पाहिलं भगवान शिवाला, अर्धनारी नटेश्वराला. आणि मग अशा पद्धतीने विचारलं मी कोण आहे मला सांगा. त्यावेळेला शिवानं त्याला सांगितलं, प्रगट झालेल्या पुरुषाला सांगितलं की तू विष्णू आहेस. विष्णू, विष्णू शब्दाचा अर्थ काय होतो? आपण विष्णू शब्द समोर आला की 4 हाताचा जो त्यांनी शेषशय्येवर पोहोचलेला आहे असा त्यांनी विष्णू डोळ्यासमोर आणतो. पण विष्णू शब्दाचा तेवढाच अर्थ आहे असं नाही. व्याकरण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर व्याकरणाच्या दृष्टीने विष नावाचा धातू आहे. विष, या विष धातूपासून विष प्रविष्यती असा अर्थ होतो, प्रवेश करून राहणं. सगळ्या जगतामध्ये कणाकणात जो प्रवेश करून राहिलेला आहे त्याला विष्णू असं म्हणतात. म्हणून भगवंतानं त्या पुरुषाला सांगितलं की तू विष्णू आहेस, म्हणजे जो कणाकणात गच्च राहिलेला आहे तोच तू आहेस असं त्याला सांगितलं. त्याला विचारलं की काय काम करू सांगा. मग त्याला काम सांगितलं. मी शिवपुराणातली कथा सांगतोय तुमच्या समोर. मग त्याला काम सांगितलं, तू तपश्चर्या कर. त्याने घनघोर तपश्चर्या केली. त्याचा परिणाम काय झाला असेल, त्याच्या सर्वांना घाम आला नव्हता. त्या घामात तो स्वतःच बुडू लागला. तुम्ही जर शिवपुराण ऐकलं असेल कथा तर त्याच्यात हे प्रत्यक्ष तुम्हाला ऐकायला मिळालं असेल. मग स्वतःच्या घामात बुडू लागला आणि मग त्यांनी महाराज त्यानं तपश्चर्याच्या बळावर एक रूप धारण केलं आणि ते म्हणजे शेषशय्या, शेष नारायण स्वतः झाला आणि शेष होऊन त्याच्यावरती पहुडला आणि त्याच्या नाभीतून अशा पद्धतीने कमळ प्रगट झालं. त्या कमळातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं आणि ब्रह्मदेवाला त्यानं सृजन करण्याची आज्ञा दिली आणि मग संपूर्ण सृजन कार्य मिळालं. म्हणजे शिव, या शिवापासून प्रगट झाला विष्णू, विष्णूच्या नाभीतून प्रगट झाला ब्रह्मा आणि ब्रह्मदेवानं आपल्या सर्वांना जीवजंतूला निर्माण केलं. अशा पद्धतीने विश्व निर्माण झालं. या विश्वाचं त्यांनी महाराज अशा पद्धतीने निर्माण करणारा, विश्वाला भरणपोषण करणारा जर कोण असेल तर तो विश्वनाथ आहे, तो जगाचा मालक आहे. पण 3 गोष्टी तर आपण पाहिल्या. तोच ब्रह्मदेवाच्या रूपाने सृजन करतो आहे, तोच विष्णूच्या रूपाने पालन करतो आहे, तोच रुद्राच्या रूपाने संहार करतो आहे आणि तोच त्यांनी महाराज ईश्वर होऊन अशा पद्धतीने तिरोधान करतो आहे. तिरोधान म्हणजे काय? या विश्वाला ज्या वेळेला त्यांनी महाराज प्रलय करून टाकतो भगवान रुद्र, त्यावेळेला पुन्हा स्वतःच्या स्वरूपात एकत्र करून घेणं याला तिरोधान असं म्हणतात. आणि या सगळ्या गोष्टी 4 प्रक्रिया कशामुळे घडत असतील तर त्याला एकच कारण आहे, त्याचं नाव आहे अनुग्रह. काय म्हणतात त्याला? अनुग्रह. अनुग्रह केल्याशिवाय भगवान शिव या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. पण भगवान शिवामध्ये अनुग्रह करण्याची क्षमता आहे, तो अनुग्रह करणारा आहे. अनुग्रह जीवनामध्ये फार महत्वाचा आहे महाराज. आणि भगवान शिवच त्यांनी अनुग्रह करू शकतो. तुम्हाला महाराज आमच्या गुरुने आम्हाला अनुग्रह दिला, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिवच सगळ्यांचे गुरु आहेत. भगवान शिवच सर्वांचे. आणि त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे का, हाडामासाचा कोणी कोणाचा गुरु होऊ शकत नाही. गुरु हे तत्व आहे आणि ते तत्वच अशा पद्धतीने प्रवाहित होते. जास्त महत्वाचं आहे, लक्षात घेण्यासारखं आहे.
तुम्ही जर फक्त हरामासाच्या पुतळ्याला गुरु म्हणून त्यांनी बोलले असाल तर तेवढ्यावर अवलंबून राहू नका. गुरु हे तत्व आहे आणि ते तत्व जर कोणतं असेल तर ते शिवतत्व आहे. म्हणजे ज्याला तुम्ही गुरु म्हणता आहात त्या गुरुच्या ठिकाणी शिवत्व प्रगट झालं की तोच अनुग्रह करू शकतो, दुसरा कोणीच अनुग्रह करू शकत नाही. पण अनुग्रह करण्याची क्षमता फक्त शिवात आहे. पण 5 मुद्दे मी तुमच्या समोर सांगितले: सृजन, पालन, संहार, तिरोधान आणि अनुग्रह. पण अनुग्रह करणारा तो भगवान शिव आहे आणि तो खऱ्या अर्थानं सर्वांवर कृपा करू शकतो, अनुग्रह करू शकतो आणि त्याच्याच अनुग्रहानं जीव हा उद्धरून जाऊ शकतो. नाहीतर जीवाच्या ठिकाणी दीनत्व आहे, जीव हा दीन आहे. महत्वाचा विचार. जीव हा रंक आहे, तो फक्त गुलामी करतोय. रंक म्हणजे गुलाम, रंक म्हणजे सेवक. जीव फक्त सेवकच आहे आणि का कोणाची सेवा करतोय? रात्रंदिवस संसाराची सेवा करतोय. रात्रंदिवस संसाराची सेवा करतोय, गुलामी करतोय मला सगळ्या लोकांची. या सगळ्या लोकांच्या गुलामीत दबलेला आहे तो रंक आहे. हा महत्वाचा विचार आहे. आणि खरं तर हे सगळे लोक ज्यांना तो माझं म्हणतोय, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे. ज्यांना तो माझं म्हणतोय ते सगळे पण त्याला माझं म्हणतात. पण माझं म्हणण्याकरिता मध्ये काहीतरी दुआ आहे. कशाचा? काहीतरी हा त्यांना देतोय म्हणून ते याला माझं म्हणताय. जोरी चढण जोपर्यंत तुमच्याकडून काहीतरी देणं आहे तोपर्यंतच हे लोक माझं म्हणतात. मी अनाथ शब्दावर बोलतोय, लक्षात ठेवा. अनाथ सांगायचंय मला. खरं तर आपण सगळेजण अनाथच आहोत. ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करतो आहोत, जे लोक आपल्याला काहीतरी देतील असं आपल्याला वाटतं, खरं तर ते फक्त तुमच्याकडून अपेक्षा करतात म्हणून तुमच्यावर प्रेम करतात. तुमची विरश्री निघून जाऊ द्या, तुमच्या अंगातली ताकद कमी होऊ द्या, तुमच्याकडचं चलन बंद होऊ द्या आणि मग हे आपल्याला आपलं म्हणतात का बघा. ज्या घरात संस्कार आहेत, ज्या घरात खरोखर माय बापांनी लहानपणापासून मुलांवर संस्कार केलेले आहेत, कदाचित तेच मुलं आई बापांनी द्यायचं बंद केल्यावर पण त्यांची सेवा करतील. कदाचित शब्द वापरलाय, कदाचित तेच मुलं फक्त आई वडिलांची सेवा करतील. पण आज अशी भयंकर परिस्थिती समाजात पाहायला मिळते की कोणीच त्यांनी महाराज माय बापाला सांभाळायला तयार नाही. का? फक्त चलन बंद झालेलं आहे. अख्खं प्रमाण त्यांनी म्हणलंय, जोरी चढण का तोरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली आला बाबूला आजा, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. अरे तोच आहे, दुसरा नाही. पण विपरीत भाव त्यांनी होत असतो. फक्त भामटे लोक आहेत महाराज, सांगत नाहीत लोकांच्या समोर. घरात फार धवस असतो, फार धुमस असतो महाराज. लाथाबुक्क्या सुद्धा भेटतात कधी कधी, पण भामटे सांगत नाहीत कोणाच्या समोर. चांगला आहे म्हणतात, फार आनंदात आहे म्हणतात. कशाचा आनंद आला? आनंदाचा मुलामा फक्त चेहऱ्यावर घेऊन फिरतात महाराज. वस्तुस्थिती सांगताय, सांगत नाही का? बरोबर आहे का नाही? मी सांगतो वस्तुस्थिती आहे महाराज. हे अनाथच आहेत. याच्यामध्ये त्यांनी मला सनाथ करणारा जर जगात कोण असेल तर तो जगाचा मायबाप आहे, तो विश्वनाथ आहे महाराज. मग त्याला जो शरण गेला तो सनाथ आहे आणि त्याच्या वाचून त्यांनी संसाराला जो शरण गेला तो जन्मभर अनाथच आहे. हा महत्वाचा विचार आहे. मग जीव हा दीन आहे.
कशानं दीन झालेला आहे जीव याचा जर विचार करत असाल तर जीव हा त्यांनी इंद्रियांच्या माध्यमातून दीन झालेला आहे म्हणायचं. माझे डोळे मला आवडत नाही, माझे डोळे म्हणतात हेच पाहायचं, त्याला पाहण्याकरिता डोळे कासावे सुद्धा डोळे दीन आहे. इंद्रियांचा प्रमाण सांगतो, इंद्रियांची दिने आम्ही गेलो नारायणे देवा, इंद्रियांचे दीन आहोत आम्ही. कान म्हणतील तेच आपण करतो, कान म्हणतील तेच ऐकण्याचा प्रयत्न करतो. आपली जीभ आपल्या ताब्यात नाही. दोन गोष्टी करते जीभ. डायबिटीज झाला तरी गुपचूप साखर खाते, गुपचूप खाते महाराज. जर खायला दिलं नाही ना कोणी बळत त्यांनी महाराज खाणार, गुपचूप जाऊन खाणार. जीभ आवरत नाही. त्याला जर बीपी वाढला आणि डॉक्टरने सांगितलं मीठ खाऊ नकोस, आळणी खा, ते घरातल्या लोकांसमोर त्यांचं पुरतं अर्धी खाईन आळणी, पण ते दुसरीकडे जाऊन तोंड घालील, पण खायलाच महाराज त्याची जीभ त्याला आवडत नाही. महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतोय. आता हे पटत असत, कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं महाराज, ज्याच्या मापाला बसतात बरोबर फिट बसतात आणि ते आपलं लागू करून घेतात. महत्वाची गोष्ट आहे. जीभ आवडत नाही, खायला त्यांनी आवडत नाही, हा महत्वाचा विचार आहे. आणि दुसरा मुद्दा, बोलायलाही आवडत नाही. म्हणून त्यांनी जीभेवर कंट्रोल करता येत नाही महाराज. इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत, आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत. म्हणून त्यांनी आपलं कोणतंच इंद्रिय आपल्याला आटोपत नाही, त्या इंद्रियांच्या अधीन आपण झालेलो आहोत. म्हणून आपण सर्वजण दीन आहोत महाराज. मला तुमच्या समोर कंबर बांधून फार ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगता येतील, फार पोपटपंची करता येईल, फार तुमच्या समोर ब्रह्माचं झाड उभं करता येईल, फार शहाजूरपणा मला तुमच्या समोर सांगता येईल. अरे पण बुद्धिवादानं त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. बुद्धिवादानं या सगळ्या गोष्टी जगाच्या समोर करता येऊ शकतात, पण प्रॅक्टिकली ज्यावेळेला इंद्रिय आवरण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला फार कठीण जातं, फार कठीण जातं. माऊलीने ओव्या सांगितल्या, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या खर्च केल्या माऊलीने. का सारसाही विघडता उहावरणी वत्स कालिता, का भनंग गवळिता भानियावरुणी, माये पुरुणी बाळक काळे मुक्ता एकुलते एक, का होय बुधट तुका विना. ही सगळी एकावरच एक प्रमाण दिली ज्ञानोबरायांनी. कशाकरिता? इंद्रिय आणि विषय यांना एकमेकापासून वेगळं करताना किती वेदना होत असतील या वेदना सांगण्याकरिता सारस नावाचा पक्षी आहे. तो सारस पक्षी त्यांनी काय करतो, तो त्यांनी महाराज त्याच्या त्या मादीची अपेक्षा करतो की दुसऱ्या काठाला असते, हा दुसऱ्या काठाला असतो. रात्र झाली की दोघे एकमेकाला भेटण्याचा प्रयत्न करतात. तो तिकडून आवाज देतो, ती तिकडून आवाज देते आणि दोघे एकमेकाचा आवाज ऐकून एकमेकाला भेटण्याकरिता निघतात. आणि योगायोगाने हा इकडच्या काठावर जातो, ती तिकडच्या काठावर जाते. हे रात्रभर त्यांचं चालतं आणि मग पहाट झाल्यानंतर ते एकमेकाला दिसतात आणि मग त्यांची भेट होते. पण केवढ्या वेदना, केवढा विरह त्यांच्या अंतःकरणात त्यांनी भरलेला आहे. एवढा विरह इंद्रियांना विषयापासून बाजूला करताना होतो, एवढा त्रास होत असतो. अशी सगळी प्रमाण एकावर एक असणारे प्रमाण आहेत. सगळे सांगायला माझ्याकडे वेळ नाही. म्हणून त्यांनी आपण दीन आहोत, मला हेच सांगायचं. फक्त अभंगात दीन शब्द आहे त्याच्यावर मला बोलायचं, पण आपण सर्वजण दीन आहोत. त्यानंतर त्यांनी महाराज आपण सर्वजण रंग आहोत, गुलाम आहोत महाराज या संसाराचे. म्हणून त्यांनी आता कोण कोणाची गुलामी करतो कशाला कीर्तनात सांगायला पाहिजे. असं माऊलींची उभी आहे मला. कधी कधी माऊली सुद्धा फार गमतीनं काही गोष्टी त्यांनी सांगतो, गंमत सांगतो. माऊलीने केलेली गंमत, तो ते म्हणतात ना, चित्ताराधी श्री येते तो देयचे निछंदे नाचे, त्या माकड गारुड्याचे रेषापरी. चित्त आराधी श्री येते म्हणजे चित्त आराधी स्त्री येते म्हणजे बायकोचं चिंतन ज्याचं चित्त कायम करत असतं, चित्त आराधी स्त्री येते. मग तो काय करतो, तो तिचे छंदे नाचे, तो तिच्याच छंदात नाचायला सुरुवात करतो. कसा नाचतो, मग त्याच्याकडे तो उदाहरण दिलं का माकड गारुड्याचे रेषापरी म्हणजे बायको नवऱ्याला गारुड्याच्या माकडासारखं नाचवते. हे मी म्हणत नाही, आधी ओवी सांगितलेली आहे. सप्रमाण मी तुमच्या समोर बोलतो आहे. म्हणजे लोक त्यांनी प्रपंचाची गुलामी करतात. मुलं म्हणतील तसंच वागावं लागतं म्हाताऱ्यांना. बाप जरी असला तरी स्वतःच्या सत्तेनं वागता येत नाही, पोरं दाबून टाकतात. महाराज तू असाच वागला पाहिजे, नाही असा वागलास की मग मी आहे तू आहे, अशी एकांतातली चर्चा असते, लोकात होत नसते अशी चर्चा. ही एकांतातली चर्चा सांगताय. म्हणून त्यांनी महाराज बापाला सुद्धा दाबून टाकतात, त्या मुलांच्या ओझ्याखाली बापाला जगावं लागतं. हा महत्वाचा विचार आहे महाराज. हे दिनत्व आहे आणि हे त्यांनी दुर्बलत्व त्याच्या जीवनातले रंग आहेत महाराज संसाराचे सर्व जीव, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी दिनत्व आपल्या अंतःकरणात आहे, रंगत्व आपल्या अंतःकरणात आहे. आणि आपण त्यांनी महाराज संसाराला शरण गेल्या कारण संसार कधी सोडून देईल सांगता येत नाही, पण आपण सर्वजण अनाथ आहोत. या दीन रंग आणि अनाथ असणाऱ्या जीवांची भूमिका जगद्गुरु तुकोबराय आहे. आणि भूमिका घेऊन त्यांनी महाराज विचार करतात की विश्वनाथाकडे वाटसरू निघालेला आहे, यात्रेकरू निघालेला आहे, विश्वनाथाबरोबर त्यांनी बोलायचं आहे. म्हणून त्या विश्वनाथाशी संवाद करण्याकरिता त्यांनी महाराज लिहायला सुरुवात केली. आणि लिहित असताना त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी त्याला अतिशय गोड शब्दात वर्णन करून सांगितलं, देवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, तुम्ही जगाचे मालक आहात,
तुम्ही सार्वभौम आहात. तुमच्याकडे त्यांनी येतोय, मला येता येत नाही, माझा निरोप मी तुमच्यापर्यंत त्यांनी पाठवतो आहे. म्हणून त्यांनी तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी त्यांनी दीन आहे. तुकोबाराय दीन नाहीत. भूमिका घेऊन बोलतात आपली, परत ऐका. हे त्यांनी मला देवाच्या समोर बोलावं लागतं म्हणून असं बोलतायत, असं आहे का? मी दीन आहे, मी रंग आहे आणि मी अनाथ आहे. मी त्यांनी तुमच्याकडे कृपेची याचना अशा पद्धतीने करतोय, तुम्ही माझ्यावर कृपा करावी अशी माझी त्यांनी इच्छा अंतःकरणात आहे. म्हणून विश्वनाथाच्या नावे त्यांनी जगद्गुरु तुकोबार यांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलेला अभंग जो आहे त्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही विश्वनाथ शिकवतात महाराज. महत्वाची गोष्ट आपण फार शाब्दिक समजतो स्वतः. आपल्याला वाटतं आपण म्हणजे फार उच्च कोटीचे परमार्थिक आहोत. बऱ्याच वेळेला भ्रम असतो माणसाच्या मनात. असं वाटतं मी म्हणजे काहीतरी फार मोठा परमार्थिक आहे. पण स्वतःच्या अंतःकरणाबरोबर आधी भांडत जावं, स्वतःबरोबर संवाद करीत जावं, महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला स्वतःचं त्यांनी अंतःकरणच आवडता येत नसेल आणि स्वतःला आपण फार मोठं परमार्थिक म्हणून घेत असलो तर लोकांनी काही म्हणण्याच्या आधी आपणच आपल्याला म्हणून घेत जाऊ. लाज वाटे मना तुझा मन हिता दास बोली नाही रस बोलली असं म्हणत जावं. पण असं नाही लोक स्वतःला म्हणतात. लोक स्वतःला फार चांगलं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मी म्हणजे फार सज्जन, माझ्यासारखा सज्जन अख्ख्या विश्वात कोणी पाहायला भेटणार नाही, सापडणारच नाही, अशी प्रत्येकाच्या मनाची धारणा झालेली असते. पण अंतःकरण तपासून पाहत जावं, कुठेतरी अंतःकरणात दीनत्व पाहायला मिळेल. तुम्ही माझं म्हणणं ऐकतात ना की 12 वाजायला लागले म्हणून घाबरायला लागले, तुम्ही घाबरू नका, घाबरे होऊ नका. माझं म्हणणं बारकाई ना ऐका. आणि जर खरोखर असं असेल तर कोणाला सांगू नका, स्वतःच्या मनालाच सांगा की आपण खरंच दीन आहोत की नाही. कीर्तन करायला लागलो मी बुवा झालो म्हणजे काय फार फार मोठं झालं असं अजिबात नाही. तुम्ही मला बुवा म्हणतात मग मी फार पोहोचलो असं त्याचा अर्थ लावू नका अजिबात. बुवा झाला म्हणजे काही इंद्रिय ताब्यात येतात असा अर्थ होत नाही त्याचा. कीर्तन करीशी तरी कीर्तनकाराची हुशी. कीर्तन केलं तरी कीर्तन वैष्णव होशियारी जना, तो वैष्णव होत नाही मला. म्हणून तर या सगळ्या अनेक प्रमाणानं मला तुमच्या समोर पाहता येईल. मी कीर्तनकार होणं म्हणजे त्यांनी महाराज कला आहे. मला पोपटासारखं तुमच्या समोर बोल कला आहे महाराज. भजन म्हटलं तर कला आहे. ओळी सांगू का, तरी कीर्तनाचे नटनाचे नट नासिले व्यवसाय शब्दाचे ते नामाचे नाही बापाचे असे केले म्हणजे त्यांनी नट शब्द वापरला. माऊली नट म्हणतात. नट म्हणजे कलाकार, चांगली कला. कीर्तन करण्याकरिता सुद्धा चांगली कला आणत असावी. कशाची, बोलण्याची कला, गाण्याची कला, लोकांना रंजवण्याची कला. मी तुमच्या समोर कला प्रदर्शित करतो आहे म्हणजे मी त्यांनी समर्थ झालो असं नाही. समर्थ फक्त त्यांच्याच समोर केलेला आहे.
हा महत्वाचा विचार. समर्थ ते आहेत, संत आहेत. का बरं समर्थ आहेत? त्यांनी इंद्रियांवर विजय प्राप्त करून घेतला म्हणून ते समर्थ आहेत. आपण दीन आहोत. याच्यातलं जर एखादा समर्थ असला तर आपले त्याच्या समोर दंडवत आहे, आपलं काय म्हणणं माघार आहे. कोणी जर समर्थ झाला असेल, कोणा जर खरंच इंद्रिय सगळे आवडता आले असतील तर आपलं त्याच्या समोर दंडवत आहे. हा महत्वाचा विचार. पण समर्थ तोच आहे ज्याने इंद्रिय जिंकलेले आहेत. त्यापेक्षा हे इंद्रियांचे धनी आम्ही झालो स्वामी. गोसावी शब्द नाही तो गोस्वामी. गो नाम इंद्रिय आणि स्वामी म्हणजे मालक. जे इंद्रियांचे मालक झालेले आहेत ते समर्थ सद्गुरू आहेत महाराज. हा महत्वाचा विचार. आपण समर्थ नाही, आपण दीन आहोत. पण देवाच्या समोर गेल्यावर तरी निदान स्वतःला दीन म्हणावं. नाही लोकांच्या समोर मोठ्याने म्हणता आलं तर मनातली मनात तरी म्हणावं, हा देवा मी दीन आहे हे म्हणावं महाराज. महत्वाची गोष्ट आहे दीन. तो बरोबर आहे. भूमिका घेऊन बोलतात, आपली भूमिका घेऊन बोलतात. हा महत्वाचा विचार. दीन, रंग, मी अनाथ, अशा भूमिकेत जाऊन भगवान शंकराच्या समोर त्यांनी बोलण्याचा अट्टहास. का बरं भगवान शंकराच्या समोर असं बोलतात? मगा जेवढी बडबड आपण केली की बडबड त्यांनी भगवान शिव 5 गोष्टी आपल्या समोर प्रगट करतात त्याच्याकरता होते. त्याच्यातलं सृजन, त्याच्यातलं पालन, त्याच्यातलं संहार, त्याच्यातलं तिरोधान आणि त्याच्यातला अनुग्रह. 5 गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि महत्वाचा भाग जर कोणता असेल तर अनुग्रह. आणि हा अनुग्रह जर कोण करीत असेल तर फक्त आणि फक्त तो विश्वनाथच अनुग्रह करतो आणि गुरुच्या रूपाने येऊन अनुग्रह करतो. तो गुरुच्या रूपात येतो आणि आपल्यावर त्यांनी कृपा करून जातो. वारकरी संप्रदायामध्ये त्या अनुग्रहाला कृपा असा शब्द वापरले. कृपा कटाक्षे निहाळले आपल्या पदेबाई सविले बापर रखमादेवर विठ्ठले भक्तात भले वरदान. त्याला अनुग्रह त्यांनी न म्हणता कृपा असा शब्द वापरलेला आहे. कृपया केली संतजनी माझी अलंकारिले वाणी प्रीत हे लाविले कीर्तनी तुका चरणी लोळत असे. याला कृपा शब्द म्हणतात. कृपादान केले संते कल्पांती सरेना. अशी अनेक प्रमाण मला तुमच्या समोर सांगते की कृपा म्हणजेच अनुग्रह करणं. आणि हा अनुग्रह फक्त संत करू शकतात. तो शिव संतांच्या रूपाने प्रगट होतो. तो शिव त्यांनी गुरुजींच्या रूपाने प्रगट होतो आणि तोच जीवावर अनुग्रह करतो. आणि त्याने केलेल्या अनुग्रहाने जीवाच्या ठिकाणी असणारं दिनत्व निघून जातं. महत्वाचा मुद्दा आहे. त्याने केलेल्या अनुग्रहाने जीवाच्या ठिकाणचं रंगत्व निघून जातं. महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याने केलेल्या अनुग्रहाने जीव हा सनाथ होत असतो, त्याचा अनाथपण निघून जात असतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी तोच शिव कृपा करणार आहे, तोच शिव अनुग्रह करणार आहे आणि त्याच्या अनुग्रहाने या गोष्टी त्यांनी अंतःकरणातून निघून जातील. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या विश्वनाथाला, त्या महादेवाला, त्या शंकराला, त्या शिवाला साकडं घालतायत आणि प्रेमपूर्वक त्यांनी कृपेची याचना करतात. देवा मी भोळा भाबडा भक्त आहे, मला काही समजत नाही. मी भोळा भाबडा आहे, बराडी भोळा भाबडाच आहे. मी तुमच्या पाया पडतो आणि काय करतोय पाया पडून? मी तुमची कृपा प्राप्त व्हावी याच्याकरता याचना करतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? त्याची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असली तर भोळ्या भाबड्या भावनेनंच त्याच्यापर्यंत जावं लागेल. भामटेपणा करून त्यांनी जगाला फसवता येईल पण भामटेपणा करून देवाला फसवता येत नाही. म्हणून त्यांनी देवाच्या समोर कितीही तुम्ही शहाजूकपणा दाखवला तरी देवाला सगळं दिसतं, देवाला सगळं कळतं. त्याला फक्त बाहेरच दिसतं असं नाही, त्याला आतमधलं सुद्धा सगळं दिसतं. आपण काय जिन्नस आहोत ही सगळी जिन्नस देवाला त्यांनी कळते. महाराज देवाला मी काय जिन्नस आहे हे माहिती आहे, माझा बाप काय प्रकारचा आहे ते त्याला माहिती आहे, त्याचा बाप कसा होता ते त्याला माहिती आहे. हे माझं सांगितलं. आता ते आपलं आपलं तुम्ही पाहून घ्या. आपली सारी वंशावळ, आपली सारी खानदान देवाला माहिती आहे आपण काय जिन्नस आहोत. पण देवाच्या समोर शहाणपणा करायचा नाही. देवाच्या समोर जाऊन प्रॅक्टिकली खरं खरं काय असेल ते व्यक्त करायचं आणि खरं खरं सांगून टाकायचं. त्याचा परिणाम काय होईल? तो देव आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव पाहून आपल्यावर कृपा करेल.
आणि त्याच्या कृपेने खऱ्या अर्थानं आपण उद्धरून जाऊ शकतो. हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सगळ्या जगाला कृपा आणि शुद्ध अंतकरणानं गोळ्या बागड्या भावनेने मी तुझ्या पाया पडतो. पाया पडिलो बराडी. कशाकरिता पाया पडत आहात महाराज? मग म्हणतात कृपा कराल ते थोडी, माझ्यावर थोडी कृपा करा. तुम्ही माझ्यावर कृपा करावी म्हणजेच तुम्ही माझ्यावर अनुग्रह करावा, म्हणून मी तुमच्या पाया पडतो. हा महत्वाचा विचार. कृपा करतात महाराज, देव कृपा करतो, पण देवाला देव होऊन कृपा करता येत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्व, देव कृपा करतो, अनुग्रह करतो देव, पण देवाला देव होऊन अनुग्रह करता येत नाही. देवाला संत होऊन अनुग्रह करावा लागतो, देवाला गुरु होऊन अनुग्रह करावा लागतो. हे जास्त महत्वाचं आहे. तो देव ज्यावेळेला गुरु रूपानं प्रगट होतो आणि त्यावेळेला त्यांनी महाराज अनुग्रह करू शकतो. हा विशेष असणारी गोष्ट आहे. देव अनुग्रह करून त्यांनी महाराज सृजन करू शकतो, पण जीवाच्या उद्धाराकरिता जो बोध देवाला द्यायचा आहे, तो बोध देण्याकरिता देवाला गुरु रूपानंच येऊन बोध द्यावा लागतो. हे तेवढंच महत्वाचं. अर्जुनाला भगवंतानं बोध दिला, पण देव होऊन ज्यावेळेला अर्जुन त्याने देव ज्यावेळेला रथामध्ये सारथी होऊन उभा राहिला, देव होऊन उभा राहिला, तोपर्यंत त्यांनी महाराज देवाला अर्जुनाला बोध दिला नाही. ज्यावेळेला अर्जुन देवाच्या समोर म्हणू लागला, कार्पण्य दोषो बहत स्वभाव सदा मग तो म्हणतो शिष्यस्ते हम शाधिमां मी तुझा शिष्य आहे देवा, माझ्यावर कृपा कर. शिष्यस्ते हम शब्द हेच आहेत महाराज. शिष्यस्ते हम शाधिमां म्हणून देवाचा शिष्य झाला अर्जुन आणि मग देव गुरु झाला. म्हणून कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णाला गुरु म्हणलं महाराज. कृष्णानं उपदेश केला, पण कृष्ण होऊन नाही केला, मग कृष्णानं उपदेश गुरु होऊन केला, जगद्गुरु होऊन उपदेश केला. म्हणजे देवाला उपदेश त्यांनी करता येतो, अनुग्रह करता येतो, कृपा करता येते जीवाच्या उद्धाराकरिता, पण ती गुरु होऊनच करता येते. हे थोडंच महत्वाचं आहे. पण भगवान शंकर सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं गुरु होऊनच कृपा करणारे आहेत. ते कृपा करतात, गुरु होऊन कृपा करतात. आपल्या संप्रदायाचे गुरु आहेत महाराज. आपण रोज हरिपाठ म्हणतो आणि हरिपाठामध्ये स्पष्ट रूपाने त्यांनी उच्चार करतो. काय उच्चार करतो? हे आदिनाथ गुरु
20 मिनिटं सहन करायचे, म्हणून थोडे हालचाल केली की फ्रेश राहते. बरोबर आहे की नाही? तसे फ्रेशच राहते असं. पण 12 वाजेपर्यंत जागा ठेवायचं लोकांना, ती पण कसरतच असते कलाकाराची. कलाकारच कीर्तनकार म्हणजे कलाकारच असतो, त्याला कलाच करावी लागते. महत्वाचा विचार आहे असं. म्हणून भगवान शिव हे गुरु आहेत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. म्हणून गुरु आहेत, ते गुरु होऊनच अनुग्रह करू शकतात. हे गुरु रूपात त्याची प्राप्ती कधी होते? माऊलींची ओवी आहे महाराज, ते म्हणतात आयसी कर्मसाम्य दशा वयजेत विरेशा तै सद्गुरु अपैसा भेटेची टीम. कर्मसाम्य दशा आपली व्हावी लागते, आणि मग कर्मसाम्य दशा झाल्यानंतर तो परमात्मा गुरु रूपानं प्रगट होतो. तो अनुग्रह करण्याकरिता येतो, गुरु रूपानं प्रगट होतो, देवच स्वतः येतो. अजून प्रमाण सांगू का? आपणची देव आपणची देव होय गुरु. स्वतःच देव गुरु होतो, आणि गुरु होऊन अशा पद्धतीने अनुग्रह करतो. 4 प्रकाराने अनुग्रह करता येतो गुरूंना. लक्षपूर्वक आहे का? त्याला शक्तिपातही म्हणतात. 4 प्रकाराने करता येतो. एक शब्द शक्तिपात असतो, दुसरा स्पर्श शक्तिपात असतो, तिसरा द्रक शक्तिपात असतो, आणि चौथा स्वप्न शक्तिपात असतो. 4 प्रकाराने त्यांनी कृपा श्री गुरु करू शकतात. 4 प्रकाराने अनुग्रह श्री गुरु करू शकतात. शब्दांनी अनुग्रह करतात, त्याला सांगतात ते ब्रह्म तू आहेस, शब्द शक्तिपात होतात. त्याला स्पर्शाने शक्तिपात त्यांनी करतात. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. म्हणून आलिंगनातून शक्तिपात त्यांनी करतात. त्यानंतर त्यांनी महाराज स्वप्नात जाऊन शक्तिपात करू शकतात. स्वप्न जगद्गुरु तुकोबाराने स्वप्नात श्री गुरूंनी कृपा केली. असे अनेक त्यांनी प्रमाण दृष्टीपाताने त्यांनी दृष्टीतून शक्तिपात करू शकतात. कोणत्याही माध्यमातून अनुग्रह आणि कृपा करू शकतात, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी त्यांच्याकडून कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल, शिवाला जर गुरु म्हणत असाल आणि गुरुकडून जर कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, तर तुम्हाला भोळ्या भावड्या भावनेनं पायाच पडावं लागेल. तुम्हाला त्याची शरणागतीच करावी लागेल, आणि शरणागती करून मग त्यांनी तुमच्यावरती कृपा करतील. म्हणून तुकोबारा त्यांनी वर्णन करून सांगतात, कृपा कराल ते थोडीशी कृपा करा, पाया पडिलो बराडी. मी त्यांनी भोळ्या भावड्या भावनेने तुमच्या पाया पडतो आहे, तुम्ही माझ्यावर कृपा करा. एखाद्याची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर कृपा प्राप्त करून घेण्याकरिता भोळं भावडं होऊनच गेलं पाहिजे. महत्वाचा विचार सांगतो. रुबाबात त्यांनी महाराज जर गेला तर कोणताच गुरु तुम्हाला तत्वज्ञान सांगणार नाही, आणि कोणताच देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. एक उदाहरण सांगतो. एक साधू होता, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. त्या साधूला सोनं तयार करतात. सोनं तयार करण्याची विद्या साधूकडे होती. राजाला कळालं, त्याच्या राज्यात त्यांनी जो राजा आहे मुख्य, त्या राजाला कळालं की आपल्या राज्यात साधू राहतो, साधूला सोनं तयार करतायत. ते म्हणजे बोलणार त्या साधूला. लगेच ताबडतोब आणलं राजदरबारामध्ये. राजा सिंहासनावर बसलेल्या साधूला म्हणलं, बाबा सांग सोनं कसं तयार करतात. बाबा म्हणलं, तुझ्या बापाचं नोकर नाही, तू मला सोनं कसं करायचं त्याकडे विचारतो, सांगणार नाही म्हणलं. याला फटके मारायला म्हणले. सगळ्या लोकांच्या समोर साधूला मारहाण करायला सुरुवात केली. सांग सोनं कसं तयार करतो. तुम्हाला मरेन पण सांगणार नाही तुला सोनं कसं तयार करतात. प्राण गेला तरी चालेल पण सांगणार नाही तुला. अरे मारहाण केली तरी साधूला सांगितलं नाही. मग काय करायचं? मग कोणीतरी शहाण्या माणसानं राजाच्या कानात जाऊन सांगितलं, हे बुवा लोक फार हेकडं असतात, हे याच्या नादी लागायचं नसतं, ती मुळातच आऊट झालेली असतात. म्हणून आऊट झाल्याशिवाय बुवा होऊ शकत नाही. महत्वाचा मुद्दा सांगतो. बिघाड झाल्याशिवाय काही होत नाही. देवाचा छंद लागला पाहिजे, देवाच्या छंदात आऊट झालं पाहिजे, मग ते बुवा होत असते. हा महत्वाचं. आता काही असू दे. म्हणून त्यांनी महाराज असं त्यांनी साधू ऐकणार नाही असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. मग काय करायचं? तू जर गुढीगुढीत त्याची सेवा करून मागत असशील मग मात्र ते राजा म्हणलं, धरा रे या बोला, आणि त्या टाकून तुरुंगामध्ये. तुरुंगात नेऊन टाकलं साधूला.
साधू तुरुंगात गेल्यानंतर राजानं त्यांनी महाराज ना एका शिपायाचं रूप धारण केलं, गरीब शिपायाचं रूप धारण केलं आणि तिथं त्यांनी पहारे घेऊन उभा राहिला आणि तो साधू ज्या तुरुंगात होता तिथं त्याची सेवा करायला लागला आणि रोज सेवा करायचा, पाय दाबायचा. मग म्हणायचं बाबा तुम्हाला इथलं जेवण जमत नसलं तर घरून आणू का? मग घरून जेवणाचा डबा घेऊन यायला लागला, स्वतःच्या हाताने बाबाला खायला घालू लागला. बाबाने पाहिलं फार सेवा करतोय आणि एवढी सेवा करतोय, गरीब माणूस आहे, याला काहीतरी सांगितलं पाहिजे. मग तो सेवा करत असताना त्याची सेवा त्यांनी पाहिली. हळूच म्हणले बाबा फार गरीब दिसतो रे, मला सोनं तयार करता येतं, तुला शिकू का? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आधी हंटरनं हाणलं होतं, त्यावेळेला मरण म्हणले पण सांगणार नाही. सेवा केल्यानंतर लगेच ताबडतोब सांगायला सुरुवात केली. पण ती सेवा केल्यानंतर सांगितली गोष्ट खरी आहे, पण सगळं नाही सांगितलं. सगळं सांगत जाऊ नये गुरुनं सुद्धा, थोडा हात राखून ठेवला. आणि आता शिष्य सुद्धा त्यांनी महाराज कधी काय करेल सांगता येत नाही ना, म्हणून जरा हात राखून त्यांनी ठेवत जावं. तुम्हाला त्यांनी जगताप महाराजांची कीर्तन रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऐकायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचं कीर्तन तिखट असायचं महाराज. ते काय त्यांच्या हातातच हंटर असायचं, तसलं मला करता येत नाही. पण तरी सुद्धा महत्वाचा मुद्दा सांगतो, मग गुरुनं सुद्धा सगळं लगेच गुरु शिष्याला सांगत जाऊ नये, काहीतरी हात राखून ठेवत जावा. नाहीतर त्यांनी काही शिष्य असे असतात फक्त काढून घ्या करताच असतात आणि सगळं काढून घेतात तर मग गुरुलाच काढून देतात असं त्याकडे होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी गुरुनं आपली पद सांभाळून राहावं आणि जरा जपून राहावं. फार जीवाचा त्यांनी सापडला, फार अंतःकरणापासून सेवा करतोय, मग सगळं सांगत जावं. आणि मग त्यांनी सोनं तयार करण्याची विद्या सांगितली आणि सांगितल्यानंतर त्यांनी राज दरबारात राजा गेला. होणारे म्हणजे आता साधूला आणलं. साधूला राजा म्हणला साधू तुला काय सोनं तयार करता येतं? मला सुद्धा तयार करते. साधू मला करून दाखव. सगळी प्रक्रिया सोनं तयार करण्यात झाली पण सोनं मात्र तयार झालं नाही. अरे म्हणजे सगळी शिकवली प्रक्रिया, मी सगळी तंतोतंत गेली तरी पण कसं काय झालं नाही? एक गोष्ट शिल्लक राहिली होती. जे पात्र त्यांनी सोन्याच्या भांड्याचं धरायचं त्याला हाताची नख लागता कामा नाही, ही त्यातलं गौप्य होतं आणि यानं त्यांनी नखासहित भांड धरलं म्हणून त्या भांड्यात सोनं तयार झालं नाही. हे मात्र साधून त्याला सांगितलं नव्हतं. मग त्यांनी महाराज साधूच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, राजा तुला सोनं तयार करता येत आहे, एवढंच तयार करता येत नसेल त्याच्याकरता कुठेतरी घासावी लागते, काहीतरी घासली असणार, बिगर घासता होत नाही. म्हणून एखाद्याची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असली, एखाद्याचा अनुग्रह जर प्राप्त करून घ्यायचा असला तर घासणं पण गरजेचं आहे. बिगर घासाघाशीची घासणं म्हणजे सेवा करणं, बिगर सेवेचं प्राप्त होत नाही. महाराज म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेशं ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शना ते ज्ञानपेका बरवे जरी मनियाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी ते ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हाच दारवंट. सरळ सरळ गोष्ट आहे. सहजासहजी कोणी तुम्हाला काही सांगणार नाही. ते तर सेवा हाच दारवंटा, सेवा करणं हे त्याचा दरवाजा आहे. म्हणून सेवा हाच दारवंटा ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी, म्हणून त्यांनी त्यांची सेवा करून शरण जाऊन आपण त्यांनी ते प्राप्त करून घ्यावं. म्हणून हे देवा तुम्ही गुरुरूपात माझ्या समोर प्रगट व्हावं, माझ्यावर कृपा करावी, थोडीशी कृपा करा. पाया पडिलो बराडी, मी तुमचा सेवक झालेलो आहे, भोळ्या भाबड्या भावनेने त्यांनी सेवक झालेलो आहे, तुमच्या पाया पडतो आहे, तुम्ही माझ्यावर कृपा करा. ज्याच्याकडून कृपा प्राप्त करून घ्यायची असते त्याच्या समोर असंच बोलायचं असतं, त्याच्या समोर रुबाबात बोलून चालणार नाही. देवा थोडीशी कृपा कर, तुझ्या बापाचा नोकर नाही भाऊ, तू त्यांनी मला कृपा कर म्हणतो, रुबाबात त्यांनी म्हणतो, असं जमणार नाही. पाया पडिलो बराडी या भूमिकेत जाऊनच त्यांनी करावं. त्याच्यापेक्षा तू कोबर आहे म्हणतात. देवा तुमच्याकडे काय कमी आहे? मी भोळ्या भाबड्या भावनेने मागतोय, थोडं मागतोय, थोडी कृपा करा असं मी तुमच्या समोर म्हणतोय. तुम्ही फार समर्थ आहात, तुमच्याकडे कोणत्याच गोष्टीचं उणं नाही आणि मी सुद्धा त्यांनी फार मागत नाही. थोडक्यातच माझं समाधान होण्यासारखं आहे म्हणून थोडं मागतोय आणि तुम्ही समर्थ आहात. द्या ना मला कृपेचं दान. महाराज वर्णन करून सांगतात
तुम्ही विश्वाचे नात आहात, विश्वाचं भरण पोषण करणारे आहात. तुमच्याकडे काय कमी आहे? तुम्ही भरभरून देणारे आहात, भरभरून भांडार तुमच्याकडे भरलेला आहे. जे मागण्याकरिता येईल ते देण्याकरिता तुम्ही समर्थ आहात. सगळ्या प्रकारचं दान देण्याकरिता तुम्ही समर्थ आहात. लौकिकातलं दान मागण्याकरिता कोणी आला त्याला ते देऊ शकतात. कोणी अलौकिक दान मागण्याकरिता आला त्याला ते देऊ शकतात. कोणी पारलौकिक दान मागण्याकरिता आला त्याला तुम्ही ते देऊ शकता. काय होईल तुम्हाला? तुमच्याकडे काय कमी आहे? मी तुमच्या समोर मागतोय आणि मी मागणारा सुद्धा त्यांनी असा विचित्र मागणारा नाही की देतच राहा. मी तो अल्पची संतोषी, थोडक्यात समाधान माझं होऊ शकतं. पण तुम्ही मला कृपेचं दान अशा पद्धतीने द्या. त्या कृपेच्या दानानंच खऱ्या अर्थानं मी समाधानी होऊ शकतो. पण जीवाला जर कृतार्थ व्हायचं असेल, जीवाला जर मुक्त व्हायचं असेल, तर त्यांनी भगवंताची कृपा, श्रीगुरूंची कृपा फार महत्वाची गोष्ट आहे. पण समर्थ श्रीगुरू असावेत जीवनामध्ये आणि त्या समर्थ श्रीगुरूंच्या माध्यमातूनच भावसागर करता येतं. आता लोकांमध्ये असा एक भाव आहे की एखाद्याकडे जायचं आणि त्याच्याकडून गळ्यात माळ घालून घ्यायची. असा त्यांनी पांढरा दिसला माझ्यासारखा, जरा चांगलं बोलत असला की जरा लोकांवर त्यांनी छाप पडते, थोडा इम्प्रेस होतात लोक. आणि मग ते इम्प्रेस झाले की त्यांना वाटतं हाच गुरु केला पाहिजे. मग त्याच्याकडे जाऊन त्यांनी म्हणतात की माळ घाल. माळ घातली की तो त्यांनी माळ घालतो, तो त्याच्या घरी असतो. हे ज्यांनी माळ घालते ते त्यांच्या घरी असतात. वर्ष 2-2, 4-4 वर्ष त्यांनी म्हणत त्याची यांची कधीच गाठ होत नाही. फक्त ते म्हणत आम्ही गुरु केला. काही लोक तर म्हणतात आम्ही गुरु करून टाकलाय त्याचा, म्हणजे टाकलाच म्हणतात डायरेक्ट, गुरु करून टाकला असं त्यांनी होण्याची दाट शक्यता असते. गुरु करून टाकायची गोष्ट नसते, ती त्यांनी जीवनामध्ये उतरवण्याची गोष्ट असते. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ते सर्व काही करू शकतात. समर्थ श्री गुरु समर्थ असले पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. परत समर्थ शब्दावर मी भार घालतोय, त्याचं कारण इथं समर्थ लिहिलं आहे सद्गुरूंच्या समोर, बाबांच्या समोर समर्थ सद्गुरू लिहिले, समर्थ आहेत म्हणा, ते काय करू शकतात. म्हणून त्यांनी मला देव कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता आहे. काय गुण आहे देवापाशी मला सांगा. आणि संत सुद्धा त्यांनी मला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्याकडे आहे. अरे मातीची भिंत चालवणं सामान्य गोष्ट नाही. अरे रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं सामान्य गोष्ट नाही. मूर्तीला त्यांनी प्रत्यक्ष मूर्तीतून भगवंताला प्रगट करून त्याला जीव घालणं सामान्य गोष्ट नाही. हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीची सामान्य नाही. ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. आणि ती फक्त देवाजवळ आणि संतांजवळ. काय करू शकत नाहीत तुम्ही. तुमच्याकडे काय कमी आहे मला तुम्ही सांगा. काही करू शकता. साधारण भिल्ल होता महाराज, भिल्ल, त्याचं नाव आहे चंड भिल्ल. हा चंड भिल्ल त्यांनी शिकार करण्याच्या उद्देशाने गेला होता. वाघूर लावून ठेवलं होतं हरणी पकडण्याकरिता. आणि त्या बेलाच्या झाडावर जाऊन बसला. आणि बेलाच्या झाडावर बसल्यानंतर त्या बेलाच्या पायथ्याला महादेवाची पिंड होती. हरणांची वाट पाहत होता. आणि ते हरण दिसावेत आलेले म्हणून त्यांनी एक पान तोडून खाली टाकत होते. कर्मधर्म संयोगाने एक बेलाचं पान पिंडीवर पडत होतं. आणि ते पिंडीवर पान पडल्यानंतर त्यांनी विश्वनाथ प्रसन्न होत होता. महत्वाची गोष्ट आहे. तेवढ्याच संतुष्ट, तेवढ्याने त्यांनी प्रसन्न होणारा देव प्रसन्न झाला आणि प्रगटच झाला. भक्ता माग तुला काय पाहिजे म्हणजे कोणती भक्ती केली आणि तू माझ्या समोर त्यांनी प्रगट झाला. माग म्हणतोय म्हणजे पारणाने टाकले ओढून तोडून बेलाचे, तेवढ्यातच प्रसन्न झाला महाराज. मग याने काहीतरी मागं चांगलं मागावं, देव प्रसन्न झाला ना. बडा भागडा होता बिचारा तो. मला ना प्राण्यांची पक्ष्यांची भाषा ऐका कळावी, एवढंच मला त्यांनी द्या. थोडक्यात सांगतो, आज सांगितलं पाहिजे म्हणून ओघानं तिथपर्यंत. काय होणे तुम्हापाशी, तुम्ही काय करू शकत नाही हे सांगण्याकरिता सांगतो. मग त्यांनी त्याला भाषा करू लागली. हरणी त्यांनी समोरून आल्या आणि मग त्या हरणी त्यांनी बोलू लागली. संवाद सुरू होता. माझे बाळसं घरी आहेत, मला त्यांना भेटायला गेलं पाहिजे. त्यांनी असं होईल, मी आता अडकलेली आहे याच्यामध्ये, मग काय करायचं. त्यांची भाषा, बोली भाषा त्याला कळाली, खाली उतरला आणि मग त्यांनी त्यांच्याशी बोलू लागला. आणि बोलून त्यांनी म्हणत त्या हरणीला मुक्त केलं. त्यांनी जा घरी जाऊन त्यांनी पिलाला भेटवली. ती पिलाला भेटण्याकरिता गेली, पण पिलालाच घेऊन आली. ती पिला म्हणजे आम्ही पण येणार. मग जेवढे हरण त्याच्या डोळ्यासमोर उभे आहेत ते सगळेचे सगळे त्याला म्हणत होते मला मार. छोटेसे पाडसं म्हणत होते मला मार. ते म्हणायचे मला मारून जर त्यांनी खाल्लं तर माझा मांस स्वादिष्ट लागेल, कोवळं मांस आहे. ते मोठ्या हरणाला मारून काय करतो हे बोलू लागले. प्रत्येक हरण म्हणू लागलं मला मार. त्याच्या अंतःकरणात करुणा निर्माण झाली आणि त्या करुणेने त्याने सगळ्यांना सोडून दिलं. ते सगळ्यांना सोडून दिलं तरी भगवान परत प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी मला सर्वांनाच शिवलोकाला अशा पद्धतीने नेलं की विशेष असणारी म्हणते काय करू शकत नाहीत तुम्ही. तुमच्याकडे काय कमी आहे सांगा. काय गुण आहे तुम्हापाशी, काय कमी आहे तुमच्याकडे, कोणत्या गोष्टीची कमतरता. तुमच्याकडे काहीच कमी नाही आणि मी सुद्धा जास्त मागत नाही. मला फक्त तुमची कृपा पाहिजे. मला फक्त तुमचा अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा. कशाकरिता, भवबंधनातून मुक्त होण्याकरिता, कशाकरिता, जीवपणा घालवण्याकरिता,
कशाकरिता? मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता. कशाकरिता? कळी काळाचा भेव निवृत्त करण्याकरिता तुमच्या कृपेची आवश्यकता आहे. म्हणून मी थोडं मागतोय, तुमची कृपा मागतोय, माझ्यावर कृपा करा आणि कृपा करून मला या भवबंधनातून मुक्त करून टाका. माझं दिनत्व घालवा, माझं दुर्बलत्व घालवा, माझ्या ठिकाणचं रंगत्व घालवा, माझं अनाथपणा घालवा. मला तुम्ही सनाथ करा. तुमची कृपा जर माझ्यापर्यंत आली तर मी सनाथ होईल असा भाव तुकोबर यांच्या अंतःकरणात आहे. आणि या भूमिकेत जाऊन भगवंताच्या समोर अशा पद्धतीने याचना करत आहेत. भगवंताला अशा पद्धतीने त्यांनी मागतात, काय तुम्ही करू शकत नाही ते सांगा. तुमच्याकडे काय कमी आहे? छोटासा उपमन्यू होता की नाही मला, छोटासा उपमन्यू. या उपमन्यूला त्याच्या आईने त्यांनी दूध प्यायला दिलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, दूध. पण गाईचं दूध प्यायचं. पण ते गाईचं दूध मिळत नव्हतं. मग काय करायचं? पिठात पाणी घालायचं आणि ते त्यांनी हलवून दूध म्हणून बाळाला प्यायला दिलं. आणि बाळ ते रोज पित राहिला, दूध म्हणून पित राहिला. एक दिवशी एका मित्राच्या घरी आणि काहीतरी कार्यक्रम होता. मग हा त्याच्या मित्राच्या घरी गेला आणि तिथं खरोखरचं दूध त्याला प्यायला मिळालं. खरोखरचं दूध प्यायला मिळालं. ते दूध ज्या वेळेला त्याने प्यायला सुरुवात केली त्यावेळेला तो हे काय आहे? मित्र म्हणला, दूध आहे. नाही नाही म्हणला, मी रोज दूध पित असतो. हे काय दूध नाही म्हणला ना. नाही रे, खरंच दूध आहे. याचा विश्वास बसे ना. म्हणून तुला खरं पाहायचं का? चल गाईकडे. डायरेक्ट गाईच्या समोर नेलं आणि काशीतून दूध काढूनच दाखवलं. आणि मग त्याला कळालं याला दूध म्हणतात. माझी आई मला रोज दूध प्यायला देते. पण गरीब परिस्थिती असल्यामुळं ओरिजिनल दूध नाही, पिठात पाणी घालून देत होती. आणि आता जेव्हा घरी गेला आणि घरी जाऊन त्याने उपमन्यू आईला म्हणू लागला, आई मला दूध प्यायचंय. या वेळेला दूध मागतोय? नाही, मला आत्ताच दूध प्यायचं. तिनं ठरल्या नियमाप्रमाणे पिठात पाणी घालून दूध तयार केलं आणि त्याच्या समोर दिलं. त्याने ते प्यायला सुरुवात केली. एक घोट पिला, फेकून दिला महाराज डायरेक्ट. आईनं पाहिलं, उन्मत्त झालेला आहे, मारहाण करू लागली. का फेकलं सांग? म्हणलं, आई तुम्हाला फसवतेस, हे दूध नाही, मी आज खरं दूध पिऊन आलाय, ओरिजिनल दूध पिऊन आलाय. मग आईच्या डोळ्यात पाणी आलं, बाळा खरंच हे दूध नाही, मी तुला फसवतेच आहे, पण आपण गरीब आहोत, आपल्याला त्यांनी खरं दूध कधी मिळणार आणि कसं मिळणार? मग काय केलं पाहिजे? आई सांग ना, मला कोण दूध देईल? मग आईनं त्यांनी घोड्या बाबड्या भावनेने सांगून टाकलं, जा भगवान शंकराची शरणागती कर आणि त्याची तपश्चर्या करून त्यालाच दूध माग प्यायला. एवढी तपश्चर्या त्या उपमन्याने केली. त्याचा परिणाम हा भोळा भाबडा देव प्रत्यक्ष प्रगट झाला आणि प्रगट होऊन त्याला विचारलं, काय पाहिजे तुला सांग? म्हणे, देव मला दूध प्यायचंय. वाटीभर दूध मागितलं. त्याचा परिणाम असा झाला, महाराज वर्णन करून सांगतात, क्षीराचा समुद्र उपमन्या म्हणून त्यांनी क्षीर समुद्र देऊन टाकला. दुधाचा समुद्र उपमन्यूला देऊन टाकला. काय उणे तुम्हापाशी? वाटीभर मागितल्यानंतर समुद्र एवढं देतात, तुमच्याकडे काय कमी आहे? हा महत्वाचा विचार आहे. मी तुमच्याकडे त्यांनी मागण्याकरिता आलेलो, तुम्ही देण्याकरिता समर्थ आहात, तुम्ही काय देऊ शकत नाहीत ते मला सांगा. माझं मागणं अतिशय थोडं आहे. म्हणून तुम्ही उपमन्यूला त्यांनी दुधाचा समुद्र अशा पद्धतीने देऊन टाकला. एवढं देणारे तुम्ही समर्थ आहात, काय तुम्ही करू शकत नाही? तुमचा महिमा मला कळालेला आहे, म्हणून मी तुमच्या समोर कृपेची याचना करतो आहे. म्हणून हे देवा, माझ्यावर कृपा करा आणि कृपा करून त्यांनी मला प्रेमाची वाहतूक त्यांनी पाठवा. त्या प्रेमाच्या वाहतुकाने मी संतुष्ट होऊन जाईल. अभंगाचं शेवटचं Ah
का म्हणे देवा काही भातुके पाठवा. या भातुके शब्दाचा अर्थ कृपेची भातुके असाही होईल. या भातुके शब्दाचा अर्थ ज्ञानाची भातुके असाही होईल. या भातुके शब्दाचा अर्थ प्रेमाची भातुके असाही होईल. ज्याला जो योग्य वाटत असेल तर त्यानं तो घेऊ शकतो. महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांनी देवा कृपेची भातुके मला त्यांनी पाठवा, माझ्यावर अनुग्रह करा. हा एक भाव आहे. देवा मला ज्ञानाची भातुके पाठवा. मुक्त होण्याकरिता ज्ञानाची गरज असते, मला ज्ञान द्या. देवा मला प्रेमाची भातुके पाठवा. प्रेमानं जगाचा विसर पडत असतो म्हणून प्रेमाची भातुके मला पाठवा असं म्हणण्याचं त्यांनी तात्पर्य आहे. म्हणून ते भातुके जर कोण देत असेल तर विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. काही भातुके पाठवा. उपक्रम करताना तुम्ही विश्वनाथ, उपसंहार करताना काही भातुके पाठवा. भातुके कोणाला मागतात? विश्वनाथ, महादेव. म्हणून तुम्ही महादेवच अनुग्रहाची भातुके पाठवू शकतो, कृपेची भातुके पाठवू शकतो. म्हणून काही भातुके पाठवा असं म्हणण्याचं तात्पर्य आहे. म्हणून त्यांनी समन्वयात्मक चिंतन मला करावं असं वाटलं. म्हणजे शिव आणि श्री गुरु दोघांचं समन्वयात्मक चिंतन करावं असं वाटलं. म्हणून आज बाबांची पुण्यतिथी पण आहे आणि आज महाशिवरात्री पण आहे. म्हणून दोघांचा समन्वय घालून त्यांनी मोडकं तोडकं बोलण्याचा प्रयत्न केला. 12 वाजलेले आहेत माझ्या घड्याळात. आपण तुमच्या चेहऱ्यावर अजून 12 वाजल्यासारखे मला दिसत नाही. 12 वाजून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजण्यात याचं मला समाधान आहे. असे काही तुम्हाला ऐकायची सवय आहे म्हणून त्यांनी तुम्ही चांगल्यापैकी ऐकत आहात ना, तुम्ही चांगले ऐकत आहेत म्हणून मी अजून लांबवायचं असं त्याचा अर्थ करायचं काही काम नाही. म्हणून त्यांनी थकलेलो आहे. 2-3 तिसरं कीर्तन आता करतोय. एक मध्यंतरी प्रकाशनात थोडं भाषणही करून आलेलं आहे, म्हणजे चौथं म्हणायचं आहे. म्हणजे त्यांनी 2-4 वेळा होऊन सुद्धा त्यांनी तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला समाधान वाटतंय. म्हणजे त्यांनी मला या मुलांबरोबर अजून एकदा उड्या मार म्हणलं तर नक्की मारेन. म्हणजे त्यांनी ऐकणारे माणसं जर फ्रेश असले तर चांगलं सांगता येतं. नाही तर ऐकणारे माणसं जर श्रद्धांजली द्यायला गेल्यासारखे करायले मग मात्र फार घोटाळा होतो. मला श्रद्धांजली देणारी माणसं फार सुकलेली आहे. नाही लागत असतं सुकावं लागतं मला तिथं गेलं. असे चेहरे कसले असतात, खाली पाहतात, इकडे इकडे पाहतात. तसं मात्र इथं पाहायला मिळत नाही. तुम्ही चांगल्यापैकी ऐकत आहात, श्रद्धेनं ऐकत आहात, असंच त्यांनी ऐकत राहा. प्रेमाची भातुके देण्याकरिता समर्थ सद्गुरू आपल्या समोर आहेत. प्रेमाची भातुके देण्याकरिता महादेव त्यांनी भगवान शिव आपल्या समोर प्रत्यक्ष विराजमान आहे. फक्त अंतकरणापासून शुद्ध भावनेनं भगवंताच्या समोर प्रेम मागा, ज्ञान मागा, अनुग्रह मागा. तो भगवान आपलं अनुग्रह त्यांनी करेल. पण कोणत्या माध्यमातून करेल? संतांच्या माध्यमातून, श्री गुरूंच्या माध्यमातून करेल. म्हणून त्यांनी म्हणत अंतकरणापासून आपण श्री गुरूंची, संतांची शरणागती करून याच ठिकाणी थांबूया. ते कसं? हे ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. सर्वजण पंचपुरुषीतून उपस्थित आहेत. खरं तर हा घोर असणारा काळ आहे. हा त्यांनी कोरोनाचा काळ म्हणजे महामारीचा काळ आहे. या महामारीमध्ये सुद्धा आपण सेवा करत आहोत. सगळे शासकीय नियम पाळून सर्वजण त्यांनी बसलेले आहेत. श्रद्धेने त्यांनी श्रवण आपण सर्वजण करतो. त्यापेक्षा या घोर काळात आपण जिवंत आहोत हेच फार मोठं आहे. नाहीतर त्यांनी सांगता येत नाही कोणाला कधी काय होईल. काही लोक त्यांनी काळाच्या तावडीत जाऊन त्यांनी परत आलेले आहेत. त्यांना कसं काय वाटतं, त्यांची मुलाखत घ्यायला पाहिजे. तसं विचार आहे. नेमकं काय वाटलं तुम्हाला तिथं जाऊन आल्यानंतर? अशी पण काही मंडळी त्यांनी पाहायला मिळतात. सुरक्षित राहा, स्वतःला सुरक्षित ठेवा आणि दुसऱ्याला सुरक्षित ठेवा. आपल्यापासून कोणत्याच प्रकारची इजा दुसऱ्याला होणार नाही याची नक्की काळजी घ्या. सुरक्षित राहून त्यांनी भगवंताचं चिंतन करा. भगवान आपल्या त्यांनी केलेलं चांगलं कर्म त्याचं फळ त्यांनी निश्चित आपल्याला चांगलं देईल. आणि या कठीण असणाऱ्या काळामध्ये सुद्धा भगवान आपलं संरक्षण करील याची शाश्वती अंतकरणामध्ये मला वाटते. असो, माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, चाल झालेलीच आहे असं त्यांनी आपण गृहीत धरूया.
आणि असं समजून त्यांनी आपण भगवंताचं चिंतन करूया। आज शिवरात्री आहे, 12 वाजेपर्यंत त्यांनी सेवा केली पाहिजे। 12 वाजता बरोबर अशा पद्धतीनं भगवान शिवाचं ज्योतिर्मय स्वरूप त्यांनी प्रगट झालं असं त्यांनी सांगितलं जातं। म्हणून त्यांनी महाराज 12 वाजेपर्यंत आपण सेवा केलेली आहे। ही सेवा त्यांनी भगवान सदाशिवाच्या चरणी, बाबांच्या चरणी, भगवान दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करून थांबूया आणि मोठ्या प्रेमाने भगवंताचं चिंतन करूया। ते कसं आणि आजच्या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आमचे गुरुवर्य हरिभक्तीपारायण कृष्णगोपाल डॉक्टर महाराज यांनी सेवा सादर केली। हरिदास शेवटची त्यांना कोटी कोटी धन्यवाद। आणि उद्या सकाळी ठीक 9 ते 11 वाजता हरिभक्तीपारायण गोरख महाराज बनकर यांची कार्याची कीर्तन सेवा सादर होईल। सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा। विठ्ठल जय Thank you.